नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला सहजच लक्षात येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि त्याला फोल्ड करून घेतले। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। फ्रंट आणि बॅकचं कटिंग मी सोबतच करणार आहे। पेपर कटिंगचा खूप जास्त उपयोग आपल्याला होतो जेव्हा कस्टमरचे रिपीट ब्लाउज येतात आपल्याला स्टिच करण्यासाठी, तेव्हा तर पेपर कटिंग हे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण एखादा ब्लाउज स्टिच करतो। त्यामुळे फॅब्रिकसुद्धा आपलं कमी वापरलं जातं किंवा अस्तरही कमी वापरलं जातं आणि पेपर कटिंग जर आपल्याकडे असेल तर जर काही आपल्याला ब्लाउजमध्ये चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला करता येतात। तर इथे आता मी पेपर घेतलेला आहे आणि ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, तर 14 इंचाचं मी मार्किंग केलं इथं आणि तेवढाच पेपर कट करून घेतलेला आहे। 1 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे। शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल आणि खाली कमरेमध्ये अर्धा इंच शिलाईसाठी जाईल। असं 13 इंच उंची आहे, तर 1 इंच वाढवून घेतलंय। 14 इंचाचं मार्किंग करून पेपर कट करून घेतलंय। दोनही पेपर एकसारखेच कटिंग करता यावे त्यासाठी इथे मी पिना लावून घेतल्यात पेपरला। सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे, तर बंद बाजूकडूनच इथे मी माप टाकलीत। शोल्डर घेतलंय 5.25 इंच, थोड्या अंतरावर 5.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि त्याच लाईनवर खाली आर्महोलचं मार्किंग केले 5.25 इंच। आर्महोलच्या लाईनला सुद्धा थोडंसं अंतर ठेवून पुढे एक मार्किंग करून घेतलं, त्यामुळे दोन्ही मार्किंग आपले एकसारखेच येतील। तर ही शोल्डरची लाईन ड्रॉ करून घेतली आणि आर्महोलची लाईन सुद्धा ड्रॉ करून घेतली। आता आर्महोलच्या लाईनवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, तर इथे चेस्टचं माप आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, तर कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग करायचा आहे, तर तो होईल 7 इंच। 7 इंचावर एक मार्किंग केलं, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं हे मार्किंग करून घेतलं आणि ही लाईनसुद्धा ड्रॉ करून घेतली। आता आर्महोलचं मार्किंग करायचं आहे, तर आर्महोलचा जो आपण बॉक्स ड्रॉ केला आहे त्याच्या कॉर्नरमधून 1 इंच आणि 1.25 इंच असे 2 मार्किंग करायचे आणि ही जी आर्महोलची लाईन आहे 5.25 इंचाची त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग करायचं आहे। तर 1 इंचचा आर्महोलचा आकार आहे तो फ्रंटसाठी द्यायचा आहे 1 इंचावरून आणि बॅकचा आर्महोलचा आकार 1.25 इंचावरून द्यायचे। आता गळ्याचं मार्किंग करायचं, तर पुढचा गळा रुंदी घेतली मी 2.25 इंच आणि पुढचा गळा तयार आहे 5.5 इंच, तर मी 6 इंचावर मार्किंग करून घेतले आणि पुढच्या गळ्याला बॉटमला गळा रुंदी 2.5 इंच दिलेली आहे। तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यात गळ्याचा आकार देऊन घेतला। आता योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे। जी कमरेकडची ओपन बाजू आहे तिथे 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि जी बंद बाजू आहे तिथे सुद्धा 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि दुसरं मार्किंग 2.5 इंचावर केलेलं आहे ज्या बंद बाजू आहे तिकडनं। तर जी 2 इंचाची लाईन आहे ती सरळ ड्रॉ केली आणि जी 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून योकपट्टीला आकार देऊन घेतलाय। आता कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, तर ब्लाऊजवर मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे। तर ब्लाऊजवर कटोरी होती 5.25 इंच, तर मी तेवढीच इथे घेणार आहे। पण 36 साईजमध्ये तुम्ही 5.5 इंचाची सुद्धा कटोरी घेऊ शकता। जर छातीचा भाग जास्त असेल तर 5.5 इंचाची कटोरीसुद्धा या मापासाठी चालू शकते। तर इथे मी 5.25 इंचावर मार्किंग केलं आणि इथे एक सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेतली। आता आर्महोलमधून माप घ्यायचं आहे, तर इथून साधारणतः 2.5 इंच एवढं अंतर तरी कमीत कमी हवं। तर इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं। त्याच्यानंतर गळ्याकडून इथे वरून मी 5.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे।
इथे 5.25 इंचावर मार्किंग केलं आणि आता हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे. तर जरुरी नाही आहे जो 2.5 इंचाचा कॉर्नरमधलं पॉईंट्स आहे त्याला टच झालंच पाहिजे असं. इथून जसं कटोरीचा आपल्याला आकार व्यवस्थित दिसेल त्याप्रमाणे हा आकार देऊन घ्यायचा. तर बघू शकता इथे व्यवस्थित कटोरीचा आकार आलेला आहे. जर मी 2.5 इंचाचं मार्किंगला टच केलं असतं तर एकदम पसरट झालं असतं ते, म्हणून थोडंसं मी खालच्या बाजूनेच घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे मार्किंग आपलं झालेलं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा बॅक साईडचा आर्महोलचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता हे ओपन करायचं आहे दोन्ही पार्ट आणि जे सेंटरचं फोल्ड आहे तिथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बॅक आणि फ्रंट असे आपल्याला 2 पार्ट मिळतील. आता फ्रंटचा जो भाग आहे त्याचे सर्व पार्ट्स कट करून घ्यायचे आहेत. इथे आर्महोलचा आकारसुद्धा कट करून घ्यायचा, गळ्याचा आकार आणि कटोरीचा आकार. तर असे हे सर्व पार्ट्स मी कट करून घेतले. आता बॅकचा पार्ट आहे तिथे गळ्याचं मार्किंग करायचं. तर खालची जी पट्टी तयार असते त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचे. तर इथे मी 4 इंच खालची पट्टी तयार होती तर 4.5 इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे. बॉटमला गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि वरच्या बाजूला गळा रुंदी घेतली 2.25 इंच. तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला. तर इथं साधारणतः बघू शकता 9 इंचचा गळा तयार होतोय आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंचाचा हा बॉक्स आपला तयार झालेला आहे. तर इथं मी हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यामध्ये गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर इथं पाहिजे तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. तर मी इथे गोलच आकार दिला आहे आणि आता हा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आता स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर स्लीव्ज इथे आहे 4.5 इंच तयार आणि हे मी विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी बनवत आहे. तर 4.5 इंचाची स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. तर 6 इंचावर मी इथं मार्किंग केले. 4.5 इंचाची बाही तयार आहे. तर इथे 6 इंचावर समांतर अंतरावरसुद्धा मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. तर ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली. तर बाहीसाठी घडी किती घ्यायची, काहींची बाही कमी पडते काहींची जास्त होते. तर बऱ्याचदा हा प्रश्नसुद्धा येतो. तर इथे मी घडी घेतलेली आहे 9.5 इंच 36 साईजसाठी आणि ही व्यवस्थित पुरते, कुठेच बाही कमी पडत नाही. आणि कॅप हाईट मी इथे दिलेली आहे 2.5 इंच. हे जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून आतमध्ये 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. तेवढं मी शिलाई मार्जिन दिलेलं आहे 2 इंच, त्यासाठी मी 2 इंच आतमध्ये मार्किंग केलं. आणि इथे वरच्या बाजूने स्लीवचा असा हलक्या हाताने आकार द्यायचा आहे. अस्तरच्या ब्लाऊजसाठी तुम्ही बाहीचं कटिंग करत असाल तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. मी इथे विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी करत आहे त्याच्यामुळे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले. खाली फोल्ड करायला 1 इंच जाईल आणि वरती शोल्डरमध्ये जोडण्यात अर्धा इंच जाईल, असं 1.5 इंच. आता इथे आतल्या बाजूने सुद्धा एक अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये एक दुसरा आकार द्यायचा आहे आणि तो आकारसुद्धा इथे जोडून घेतला आहे. दंडघेर आहे 10, त्याचा निम्मा 5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं हे मार्किंग करून घेतलं. आणि हे केलेल्या मार्किंगप्रमाणे आता हे कटिंग करून घ्यायचं. ही बाही तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही. जरी तुमचं 2 इंच शिलाई मार्जिन असेल तरी ही बाही तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊजला पुरणार आहे. तर इथं मी हे कटिंग करून घेतलं. आता बाही ओपन करून घ्यायची आणि त्याची फक्त पुढच्या बाजूला जो भाग जोडला जाणार आहे तो भाग इथे कटिंग करून घ्यायचा आहे. फ्रंटच्या आर्महोलचा आकार तो मी इथे कट करून घेतला आणि इथे असं मी नाव देऊन घेतलेलं आहे, म्हणजेच जोडताना आपल्याला तो पुढच्या बाजूला हा भाग जोडायचा आहे त्यासाठी. तर हे बाहीचं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे. आता कटोरीचं माप आहे ते आपल्याला वाढून घ्यावं लागतं, कारण आपल्याला त्याला पफ क्रिएट करायचा असतो त्यासाठी. तर जी मेन कटोरी आपण कट केली होती तीच मी दुसऱ्या पेपरवर ठेवली आणि इथे ड्रॉ करून घेतली. जशी आहे तशीच ड्रॉ करून घेतली.
आता याला आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं. तर इथे मी टेप ठेवला आहे आणि इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. ही जी दुसरी बाजू आहे तिथे सुद्धा 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. आणि जी आपली 4.25 इंचाची कटोरी होती त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं आहे. त्याच्या सेंटरला इथे मी मार्किंग करून घेतलं, 2.5ला 1 लाईन कमी, आणि तिथून खाली 1.5 इंचावर मार्किंग केले. असे हे 3 पॉईंट आपल्याला मिळालेत. आता हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे. तर वरच्या बाजूने असं जोडून घेतलं इथे. त्याच्यानंतर हा जो पॉईंट्स आहे तो इथं जोडून घ्यायचा आणि हा इकडचा पॉईंट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिथे आपण कटोरी जोडणार आहे तिथे एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला घ्यायचं. तिथे साधारणतः 3 लाईन एवढं मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे, जेवढं आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. आणि तसाच हलक्या हाताने हा गोल आकार खाली न्यायचा आहे आणि जे 1.5 इंचाचं मार्जिन आहे त्याला मिळवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे कटोरी आपली इथे तयार झालेली आहे. कटोरीचं मार्किंग इथे झालेलं आहे. जसं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. आता ही जी वाढीव कटोरी आहे तीच आपल्याला यूज करायची आहे. जी पहिली कटोरी आहे ती आपल्या काहीच कामाची नाही आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे 36 साईजच्या. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कटिंग सांगितलेलं आहे. आता बॅक पार्ट, साईड पार्ट, बाही आणि कटोरी जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच पेपरवर मार्किंग करायचं आहे आणि कट करायचं आहे. मात्र योकपट्टीमध्ये आपल्याला खालून 1/2 इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायला लागतं, कारण हे आपण फ्रंट आणि बॅक सोबत कट केलं होतं. त्यामुळे योकपट्टीला दोनदा जोड येतो, एक वरती आणि खाली. तर आपल्याला 1/2 इंच योकपट्टीमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन घ्यावं लागतं खालच्या बाजूने. म्हणजेच योकपट्टी खालच्या बाजूने 1/2 इंच वाढून घ्यायची आहे. बाकी आहे तसंच हे पेपर कटिंग कपड्यावर ठेवून तुम्ही कटिंग करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने ब्लाऊज बसतो आणि परफेक्ट फिटिंगमध्ये सुद्धा बसतो. तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठले अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील कटिंगचे, ब्लाऊज कटिंगचे, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली, सोपी वाटली असेल तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.